चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव अरविंद सिरसाट आणि आपली इंजिनिअरिंग मध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे. बघा, खूप सारे व्हिडिओज व्हायरल चालू आहे ना, स्ट्रॅटेजी महा ट्रान्सको करता. कमी असलेला वेळ खूप कमी आहे ना. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे कमी वेळात जे सब्जेक्ट आहे बाळांनो ते खूप जास्त आहे महा ट्रान्सको बद्दल जर बोलायला गेलं तर. आणि आता मेन कन्फ्युजिंग पार्ट जो ओव्हरऑल मला दिसतो ना, की थेरी वाचावं की एमसीक्यू कडे फोकस करावं, कारण अल्टिमेटली एक्झामला स्कोर होणं महत्वाचं आहे. त्याच्यामुळे प्लॅनिंग मध्ये खूप मुलांची ना वाट लागली, भरपूर मुलांची वाट लागली आहे. भरपूर मेसेजेस मला येतात, सर आता प्रिपरेशन स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, कसा आम्ही म्हणजे अभ्यासासाठी असं कसं प्रिपरेशन करू की जेणेकरून 10-15 दिवसात सगळं होऊन जाईल. तर बाळांनो, खरंच सांगायला गेलो तर अशी कोणती जादूची काडी नाहीये जी फिरून तुम्ही 15 दिवसात सगळं माइंड ब्लोईंग करून घेशाल, राईट आहे. तर ते थोडंसं ना अशक्यची गोष्ट आली. पण मी जर एक्झाम सिलेक्शन करता बोललो ना, तर येस, सिलेक्शन करता मी अशी स्ट्रॅटेजी नक्की एक्सेप्ट करू शकतो, नक्की प्लॅन करू शकतो की जिचा युटिलाइज करून मी मॅक्झिमम क्वेश्चन्स एक्झामला कव्हर करेल. मी अतिशयोक्ती करत नाही, पण मॅक्झिमम क्वेश्चनचा मिनिंग हा झाला माझं सिलेक्शन होऊन जाईल, राईट आहे. आणि माझा जो मेन फोकस आहे आजच्या व्हिडिओमध्ये टेक्निकल आहे, राईट आहे. आपण टेक्निकलची थोडी डिटेल अनालिसिस करणार आहोत की जेणेकरून मी माझा प्लॅन कसा ठेवला पाहिजे की माझ्याकडून एक्झामचे जास्तीत जास्त कॉन्सेप्ट रिवाइज होतील. क्लिअर आहे. तर त्याच टॉपिक करता आज थोडंसं एक शॉर्ट व्हिडिओ घेऊन आलोय. टार्गेट 35 प्लस दिले, प्लसला प्लीज इग्नोर करू नका, मी प्लस बोलतोय. फक्त 35 क्वेश्चन्स करून काही होईल नाही होईल याची शाश्वती नाही. मला 35च्या वरती क्वेश्चन्स अटेम्प्ट झाले पाहिजे, राईट आहे. याला मी ना जर दुसऱ्या भाषेत म्हणलो, मी नेहमी व्हिडिओमध्ये सांगत असतो, दुसरी भाषा अशी झाली की माझे जर 10-12 क्वेश्चन्स मला नाही आले तरी काहीच फरक पडत नाही, राईट आहे. आणि याच्यावरूनच एक माइंडसेट बनतो की मला कंप्लीट स्टडी करायचीच नाहीये, राईट आहे. कारण जे माझे थोडेसे 10-12 क्वेश्चन्स राहतात ते दॅट्स ओके, राहू द्या. पण त्या 10-12 क्वेश्चनच्या करण्याच्या नादात जर 35 क्वेश्चन मिस होत असतील ना, तर मग ती चुकीची स्ट्रॅटेजी झाली. कोणतीही एक्झाम आउट ऑफ स्कोर करण्यासाठी गव्हर्नमेंटची एक्झाम कधीच सेट होत नाही. आपला फक्त कट ऑफ क्लिअर करून घ्यायचा, सिलेक्शन घ्यायचं, अपॉइंटमेंट लेटर हातात घ्यायचं आणि जॉईन व्हायचं, विषय संपला. जास्त इमोशनल व्हायचं नाही. म्हणून जी स्ट्रॅटेजी माझी आज आहे ना बाळांनो, ती इथे आहे ना. 35 क्वेश्चन्स मला कसे प्रॉपरली अटेम्प्ट करता येतील. मग सर 35 क्वेश्चनवर सिलेक्शन होईल का हो? तर तुम्हाला ना एक माइंड गेम सांगतो. जर तुम्ही एक्झामला पहिले 7-8 क्वेश्चन एकदम करेक्टली मार्क करून घेतले ना, विश्वास ठेवा, एवढा कॉन्फिडन्स आपल्या माइंडचा बिल्ड होऊन जातो ना, न केलेले कॉन्सेप्ट सुद्धा, न केले म्हणजे खूप जुने कॉन्सेप्ट सुद्धा एक्झामला आठवतात. जर तुम्ही एक्झामला हे 34-35 क्वेश्चन करेक्ट मार्क करतात ना, विश्वास ठेवा, बाकीचे क्वेश्चन कितीही डिफिकल्ट राहू द्या, कॉन्फिडन्स इतका हाय लेवलला चालला जातो ना की ते क्वेश्चन सुद्धा कुठे ना कुठे प्लस मायनस अटेम्प्ट होऊन जातात. त्याच्यामुळे डायरेक्ट मोठी उडी जम्प घेऊ नका की डायरेक्ट मी 50चे 50 अटेम्प्ट करेल. अगोदर टार्गेट याच्यासाठी ठेवला पाहिजे, राईट आहे. मग हे टार्गेट ठेवण्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे ना, सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे टॉपिक्स है ना. मी कोणत्या टॉपिक्सला फोकस केला पाहिजे आणि फक्त टॉपिक्सला नाही, त्या टॉपिक मध्ये काय वाचलं पाहिजे, राईट आहे. तर बाळांनो, मी एक्झामसाठी नेहमी सांगतो 4 असे टॉपिक आहेत, 3 ते 4 असे टॉपिक आहेत. त्याला 3 पण म्हणता येईल, 4 पण म्हणता येईल. 3 चे 4 टॉपिक कुठेतरी मी त्यांना खूप जास्त तुम्हाला फोकस करायला लावेल. अगोदर ते टॉपिक चांगले करून घ्या, कारण एक्झामला जास्तीत जास्त क्वेश्चन त्या टॉपिक्सला पडतात. चला ते मास्टर टॉपिक कोणते समजून घेऊया ना. मी त्यांना काय म्हणतो, मास्टर टॉपिक. एक मिनिट, पेन घेतो मी. एक मिनिट बाळांनो, पेन 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 पेन. पेन कुठे गेला आपला? हा, पेन इथे, सॉरी. चालतंय ना. तर आपण पहिले फोकस करू इम्पॉर्टंट टॉपिकला. चला, सॉरी है ना, थोडासा इंटरप्ट झाला. बघा, जर मी तुम्हाला मास्टर टॉपिक्स बद्दल बोललो है ना, मास्टर टॉपिक्स, हे टॉपिक्स असे बाळांनो ज्याच्यातून मॅक्झिमम क्वेश्चन्स आतापर्यंत परीक्षेला विचारले गेलेले आहेत आणि यानंतर पण विचारले जातील, नो डाऊट, राईट आहे. ते टॉपिक्स जर मी त्याला सगळ्यात पहिला टॉपिक म्हणला तर तो जातो बाळांनो पॉवर सिस्टम. सर पॉवर सिस्टमच का? विचार करा, ज्या पोस्टसाठी आपण अप्लाय करतोय ती कुठेतरी रिलेटेड टू पॉवर सिस्टम आहे. मग त्याच्यामध्ये तुमची कंप्लीट सिस्टम आली आहे ना, ट्रान्समिशन आलं, डिस्ट्रीब्युशन आलं है ना, आणि जनरेशन सुद्धा आलं. पॉवर जनरेशन, पॉवर ट्रान्समिशन, पॉवर डिस्ट्रीब्युशन, या तिन्ही कॉन्सेप्ट या पॉवर सिस्टम मध्ये येतात. फक्त टर्मवर जाऊ नका, तिन्ही गोष्टी प्रॉपरली कराव्या लागेल. याच्यामध्ये जर थोडं डीप मध्ये जायचं, सर याच्यामध्ये काय करायचं, तर बाळांनो याला 2 पार्ट मध्ये डिवाइड करा. 2 पार्ट मध्ये. एक आहे तुमचा थेरी पार्ट, थेरी म्हणजे प्युअर थेरी, आणि दुसरे बाळांनो फॉर्म्युला.
आता फॉर्म्युलामध्ये खूप सारे याच्यामध्ये आहे, स्किन इफेक्ट आहे है ना, तुमचा प्रॉक्झिमिटी इफेक्ट आहे है ना, भरपूर सारे छोटे मोठे इम्पॉर्टंट टॉपिक आहे. फॉर्म्युला म्हणजे इथे कुठेतरी रिलेशन बेस्ड क्वेश्चन विचारले जातात. रिलेशन, एक वाढलं दुसरं काय होईल, एक कमी झालं तर दुसरं किती पर्यंत वाढेल, रिलेशन बेस्ड क्वेश्चन. बघा पॉवर सिस्टम म्हणजे लगेच मुलं पुस्तक उघडतात, पहिल्यापासून वाचणं सुरू करतात, काही फायदा होणार नाही. विचार, एक माइंडसेट ठेवा, माझ्याकडे 10 ते 15 दिवस आहे, कम्प्लीट सब्जेक्ट पटापट बघायचा की याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी एक्झामला जाऊ शकतात. म्हणून बोलतो थेरी प्लस फॉर्म्युला. थेरी म्हणजेच काय, की मला पॉवर जनरेट कशी होते, म्हणजे तिथं किती जनरेट होते मध्ये तुम्हाला सगळं माहिती आहे ना. आता मी पॉवर सिस्टम तसं डिटेलमध्ये डेलिव्हर सुद्धा केलंय. जनरेट होते, जनरेट झाल्यानंतर किती जनरेट झाली, किती स्टेप अप झालं, किती स्टेप डाऊन झालं, डिस्ट्रीब्यूट कशी झाली, घरापर्यंत कशी आली, त्याच्यामध्ये जे छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ना, त्याच्यामध्ये असणारे ड्रॉबॅक कोणकोणते होते, म्हणून नवीन सिस्टम कोणकोणती आपण तयार केली, या सगळ्या गोष्टी जितके पण फॉर्म्युले आहेत ना, सगळे पॉवर सिस्टमचे विश्वास ठेवा, चांगले जर करून घेतले ना, इथून इथून नाही काहीतरी, मी कमीत कमी बोलतोय ना बाळांनो, कमीत कमी जर बोललो ना तर 10 ते 12 क्वेश्चन कुठंच नाही गेले, 10 ते 12 है ना, 10 ते 12 कमीत कमी बोलतोय, जास्त प्लस मायनस होऊ शकतात. या टॉपिकला मी एवढे क्वेश्चन्स का बोलतोय, तुम्ही एक्झाम झाल्यानंतर पण तुम्हाला कळेल. फिरून फारून क्वेश्चन्स ना या टॉपिकशी रिलेटेड असतात, कारण हाच टॉपिक तुमचा एक्झामचा पण आणि पुढे तुमची जी जॉब प्रोफाईल राहणार आहे ना, ती पॉवरच्याच बेसवर आहे, राईट आहे. तर इथून 10 ते 12 क्वेश्चन आपण एक्सपेक्ट करू शकतो. जर त्यांना वाटलं नाही मला सगळ्यांना इव्हन इव्हन वेटेज द्यायचंय, तरी 7 8 9 क्वेश्चन कुठंच नाही गेले, हा नोट डाऊन करून ठेवा. तर हा होता पहिला टॉपिक. याच्यानंतर 2 नंबरला जे लोक त्यांना वेटेज त्याला बोलतात मशीन, अतिशय इम्पॉर्टंट टॉपिक. इकडून भरभरून क्वेश्चन पडतात. मग मशीन मध्ये तुमचं डीसी जनरेटर आलं, डीसी मोटर आलं है ना, नंतर एसी मोटर आलं है ना. जनरेटर आणि मोटर 2 टॉपिक याच्यामध्ये है ना. मशीनला जर थोडीशी फोड केली है ना, याच्यामध्ये 2च आहे बाळांनो, एक आहे तुमचं जनरेटर आणि दुसरं काय तुमचं मोटर. आणि जनरेटर मध्ये पण 2 आहे बाळांनो है ना, एक आहे माझं डीसी, एक आहे माझं एसी. मोटरमध्ये पण 2 आहे, एक आहे डीसी आणि एक एसी. आणि एसी मध्ये परत काय पडतं बाळांनो, सिंगल फेज आणि 3 फेज. विषय खलास, विषय खलास है ना. डायरेक्ट तुम्हाला छोटासा चार्ट दिला मी, सांगणारे भरपूर सांगते मशीन करा मशीन करा, मग मशीनला फोकस कुठे करायचा आहे, जनरेटर काय असतो आणि नंतर तुमचे एक बघा एक लॉजिक सांगतो, जर जनरेटरचे कॉन्सेप्ट तुमचे बऱ्यापैकी क्लिअर झाले ना, विश्वास ठेवा मोटरचे कॉन्सेप्ट ऑटोमॅटिक क्लिअर होतात. कारण जनरेटर आणि मोटरचं कन्स्ट्रक्शन ऑलमोस्ट सेम आहे, ऑलमोस्ट सेम आहे, ऑलमोस्ट सेम आहे, काहीच नाहीये. त्याच्यामध्ये पण स्टेटर, याच्यामध्ये पण स्टेटर आहे, त्याच्यात पण मोटर, याच्यामध्ये पण मोटर आहे, काहीच म्हणजे काहीच डिफरन्स नाहीये. फक्त मी जो सप्लाय देतोय ना, त्या सप्लायमुळे थोडीशी वर्किंग चेंज होणार. बाकी दोघांमध्ये जो मास्टर आहे मोटरला फिरणार तो फ्लक्सच आहे ना, फ्लक्सनेस मोटर फिरते. जनरेटरमध्ये पण फ्लक्सचाच कॉन्सेप्ट आहे, मोटरमध्ये पण फ्लक्सचाच कॉन्सेप्ट आहे. तर याच्यामध्ये थोडेसे ना इथून क्वेश्चन येतात बाळांनो, मॅक्सिमम क्वेश्चन तुमचे 1 2 तुम्हाला न्यूमेरिकल भेटून जाईल, पण रिलेशन बेस्ड क्वेश्चन आणि थेरी बेस्ड क्वेश्चन. थेरी खूप विचारलं तर कॉन्सेप्ट क्लिअर पाहिजे, जनरेटरची वर्किंग प्रिन्सिपल काय असलं पाहिजे, जनरेटरमध्ये जे करंटचं डायरेक्शन किंवा रोटेशनचं डायरेक्शन काय असलं पाहिजे, नंतर तुमचे जे लॉज आहे ना, फ्लेमिंगचा लॉ झाला है ना, नंतर तुमचा इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचा लॉ झाला, नंतर तुमचे ईएमएफ झालं, या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत. खूप प्रॉपर जर केलं ना मशीन, तर याच्यातून पण तुम्हाला नाही काही तर बाळांनो, तुम्ही कोणताही पेपर चेक करा, 10 ते 12 क्वेश्चन इकडून पण कुठंच नाही गेले. कारण हा तुमचे हे 2 जे मी लिहिले ना, हे तुमचे एक्झामचे हार्ट आहेत है ना, हार्ट आहे. इथून आपण मॅक्झिमम क्वेश्चन्स विचारल्या जातातच आणि जाईलच. कारण फक्त मशीन म्हणजे असं विचार नको छोटीशी मशीन आहे, खूप सारे याच्यामध्ये भरले है ना. तर प्रिपरेशन करताना जे टॉपिक मला वाटतं ते की मला समजते, ऑल गुड. जे वाटतं नाही समजते स्किप करा, डोक्याला ताण घेऊ नका. कारण त्यात जर एखादा टॉपिक नाही समजला आणि तो समजायला तुम्ही 2 3 दिवस लावून घेतले तर मग वेस्ट जाईल, कारण बाकीचे पण टॉपिक माझ्याकडे आहेत. तर हे 2 टॉपिक अतिशय महत्वाचे एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू. याच्यानंतर तिसरा टॉपिक जिथं कुठेतरी वेटेज पडतं, बेसिक ऑफ इलेक्ट्रिकल अँड तुमचं नेटवर्क थेरी. तुम्ही एक्झामला नेहमी बघणार, तुम्हाला एखादं सर्किट दिसणार है ना, सर्किटमध्ये मग तुमचा काय बोलतात करंट डिवायडर लागणार, व्होल्टेज डिवायडर लागणार, स्टार टू डेल्टा कन्व्हर्जन लागणार, डेल्टा टू स्टार कन्व्हर्जन लागणार है ना. नंतर तुम्हाला एखादं सर्किट देणार, रेजिस्टन्स काय सांगा, करंट काय सांगा है ना. नंतर एखादा गॅल्व्हॅनोमीटरचा कॉन्सेप्ट विचारून घेणार है ना. नंतर नेटवर्क थेरीमध्ये जर तुम्ही नीट बघितलं तर तुमचा जो थेव्हिनिन्स थेरम आहे, नॉर्टन्स थेरम आहे, याच्यावर जरा ना एक्झामला फोकस असतो. ते थोडंसं ना प्लस मायनस बघून घ्यायचं है ना. नंतर असे काहीतरी एन नंबर ऑफ रेजिस्टन्स देणार, सांगणार की इक्विव्हॅलंट काय असतो. तर
छोटे मोठे कॉन्सेप्ट असतात, विश्वास ठेवा आतापर्यंत जेवढं केलंय ना तेवढं जरी फोकस केला ना तरी नेटवर्क थेरी इलेक्ट्रिकल मधून जर तुम्ही नीट बघितलं तर 6 ते 7 क्वेश्चन कमीत कमी, हे सगळं कमीत कमी कॅल्क्युलेशन मला कुठंच नाही गेलं. आणि म्हणून जर तुम्ही सगळं जर टोटल केले ना, एका क्वेश्चनला 2 मार्क, 2.2 मार्क्स काहीतरी आहेत, जर बघितलं तर तुमचे आरामात जे 50 बघा 10, 20, 25, 26 क्वेश्चन तर इथंच होऊन गेले ऑन अन ऍव्हरेज पकडले तर. राईट आहे, म्हणजे तुमचा अर्धा पेपर ना याच्यावरच सेट होऊन जातो, कम्प्लीट अर्धा पेपर. याच्यामध्ये जर नीट बघितलं रजिस्टरचे कलर कोड पण कुठेतरी पडतो, बेसिक, मॉडरेट आणि ऍडव्हान्स तिन्ही क्वेश्चन इथून कव्हर होतात. क्लिअर आहे. हे याच्यानंतर जो चौथा टॉपिक आहे ना, 4 नंबरचा टॉपिक आहे ना, तो आहे बाळा तुमचा मेजरमेंट है ना. मेजरमेंट अतिशय महत्वाचा हा पण टॉपिक आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला खूप सारे डिव्हाइस विचारून घेणार, एखादा रेजिस्टन्सची रेंज देणार, एवढं रेजिस्टन्स मोजायला कोणता डिव्हाइस वापरणार है ना, आणि प्लस मायनस जितके छोटे मोठे कॉन्सेप्ट आहे ना ते मेजरमेंटला सुद्धा ते लोकांचा वेटेज असतं. तर हे जे 4 टॉपिक मी तुम्हाला दिले ना, इकडून तुम्ही ऑन अन ऍव्हरेज बोलतो मी 2 ते 3 क्वेश्चन्स कुठेतरी बोलू शकतो. हे 2 ते 3 क्वेश्चन्स मी याच्याकरता बोलतोय कारण इकडे मी वेटेज जास्त दिलंय. जर इकडलं वेटेज कमी झालं तर इकडलं वाढून जाईल है ना, किंवा इकडलं वाढलं तिकडलं कमी होऊन जाईल. पण ऑन अन ऍव्हरेज पेपर ह्या 4 टॉपिकवर खूप जास्त फिरतो. म्हणजे नाही काय ते मी म्हणू शकतो तुमचे एक्झामचे 25 ते 26 है ना, आउट ऑफ 50 क्वेश्चन, अर्ध्यापेक्षा जास्त क्वेश्चन या 4 टॉपिकवर तुमची हायली डिपेंडन्सी येते विदाउट अ डाऊट है ना. म्हणून या 4 टॉपिकला मी बोलेल अगोदर तुम्हाला खूप चांगला फोकस करावा लागेल. मग याच्यानंतरचे जे छोटे मोठे है ना, मग याला मी कोणते टॉपिक म्हणलो, मास्टर टॉपिक्स. म्हणजे तुम्हाला आता जे माझ्याकडे 14 ते 15 दिवस बाकी आहेत ना, सर्वात अगोदर तुमचा फोकस या 4 टॉपिकवर कुठेतरी गेला पाहिजे, की मला याच्यातून जितकं जास्त रिवाइज करता येईल तितकं जास्त रिवाइज करा. राईट आहे. मग याच्यानंतर पण काही टॉपिक आणखी पडतात जे छोटे मोठे आहेत. राईट आहे. छोटे मोठे मध्ये त्याच्यामध्ये मी सांगतो जिथून क्वेश्चन पडतातच ते घेतो. राईट, मी तुमचा डिजिटल सर्किट, याच्यामध्ये तुमची नंबर सिस्टम झाली है ना, नंबरचं कन्वर्जन ऑक्टल, डेसिमल, हेक्सा, कन्वर्जन प्लस मार्क्स विचारून घेणार. एखाद्या वेळेस एखादं गेटचं सर्किट देऊन देणार है ना, किंवा एखादं मल्टीप्लेक्सरवर, डीमल्टीप्लेक्सरवर एखादा क्वेश्चन पडणार, किंवा जर डोकं फिरलं तर थोडं फ्लिप फ्लॉपचं प्लस मायनस विचारून घेणार. तर याच्यात थोडं एवढं जास्त डोक्याला ताण घ्यायचं नाही, किंवा एखादा बुलियन अल्जेब्राची प्रॉपर्टी विचारून घेणार. तर बेसिक जरी केलं ना, आपल्या युट्यूब चॅनलवर शॉर्ट मध्ये व्हिडिओ अवेलेबल आहे डिजिटल सर्किटचे, 1-2 जरी व्हिडिओ बघून घेतले सुरुवातीचे, विश्वास ठेवा एक्झामला क्वेश्चन अटेम्प्ट डेफिनेटली होणार. राईट आहे. आणि हे सगळं करण्यासाठी ना बाळांनो, आपण टेस्ट सिरीज लॉन्च केली आहे ना, टेस्ट सिरीज लॉन्च केली. मी सगळे टॉपिक जसे तुम्हाला आता एक्सप्लेन केले ना, या टॉपिक वाईजच आपण टेस्ट सिरीज सेट केली आहे, जेणेकरून एक्झामला तुम्हाला हे 30 ते 35 क्वेश्चन्स आहे ना, याला परिपूर्ण तुम्हाला न्याय देता येईल. याच प्लॅनने मी ती केली आहे. राईट आहे. डिजिटल नंतर तुमचा कोणता असतो है ना, डिजिटल सर्किट नंतर तुमचा कंट्रोल सिस्टम झाला है ना, कंट्रोल सिस्टम झाला. त्याच्यानंतर तुमचा आणखी सिग्नल अँड सिस्टम झाला है ना, सिग्नल अँड सिस्टम झाला. नंतर तुमचा अॅनालॉग सर्किट झाला है ना, अॅनालॉग सर्किट झाला. नंतर रिले वाला पण टॉपिक आहे, पण ठीक आहे. आता तर तुमचा रिले ऑलरेडी तुम्ही रिले कव्हर केला असेल तर रिवाइज करा, अदरवाइज बघितलं नसेल तर मी सजेस्ट करेल नका बघू, आता सोडून द्या है ना. कारण माझा टार्गेट कुठेतरी हे 30 ते 35 क्वेश्चन अॅक्युरसी विदाउट मिस्टेक करण्याचा आहे. बाकीचे जे मग मार्क्स आहे मी कुठेतरी माझ्या नॉन टेक मध्ये पण कव्हर करून घेईल है ना. हे 35 जरी करेक्ट मार्क्स झाले बाळा तर कुठेतरी 70, 75, 80 स्कोर इकडे होतो. माझं कॅल्क्युलेशन एवढं नाही, पण मी 2.2 मार्काने बघितलं तर 70, 80, आणि तिकडून जर मी 20-25 मार्क घेतले तर कुठेतरी माझा 100 प्लस स्कोर होण्याचा मॅक्झिमम चान्सेस आहे. आता परत याला पण कंडिशन अप्लाय, प्लीज कमेंट करू नका की सर एवढ्यावर होऊन जाईल का, तेवढ्यावर होऊन जाईल का. प्रॉब्लेम नीट आहे का बाळांनो, प्रॉब्लेम असा आहे, जोपर्यंत मला पेपरची लेवल कशी येते ते कळत नाही, सगळ्यांना पेपर कसा जातो ते कळत नाही, तोपर्यंत कट ऑफ डिसाईड करणं मूर्खपणा असतो. पण एक लॉजिकल गोष्ट मी करू शकतो की मला जेवढे माझ्याकडून जितके मॅक्झिमम स्कोर मला एक्झामला घेता येईल ना, तितका स्कोर घेण्याचा मी परिपूर्ण प्रयत्न करेल. मग बाकी एक्झामला जे होईल ते होईल. राईट आहे. आणि एक आणखी टॉपिक राहतो ज्याला बोलतात पॉवर इलेक्ट्रॉनिक्स. कोणता आहे? पॉवर इलेक्ट्रॉनिक्स. राईट आहे. एवढे सगळे टॉपिक बाकीचे आहेत जे तुम्ही आता या 10 ते 15 दिवसात बघू शकतात. सर हा विषय राहून गेला, तो विषय राहून गेला, कमेंट बिलकुल करू नका. मी तुम्हाला सांगतो या 15 दिवसात मला जितकं करता येईल ना तितका मी फोकस तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगितलाय. ही टेस्ट सिरीजची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिली बाळांनो. प्राइस खूप कमी ठेवली, कमी म्हणजे एवढीच नॉर्मल आहे ना, 349 मध्ये काहीतरी आहे. राईट आहे. टेस्ट सिरीज मध्ये टॉपिक वाईज टेस्ट तुम्हाला भेटून जाणार, प्लस टॉपिक वाईज टेस्ट, प्लस तुम्हाला ना फुल लेंथ टेस्ट सुद्धा भेटून जाणार, प्लस तुम्हाला ना मी एक बुक आहे, त्या बुकचा स्कॅन शॉर्ट नोट्स दिलाय. तर ज्यांना वाटतं असेल सर आम्हाला आता बुक
नवीन घेऊ तर खर्च करू नका. त्याच्यामुळे तुम्हाला डॉक्स भेटून जातील बाळांनो, है ना. शॉर्ट डॉक्स आहे, त्या नोट्स तुम्ही रेफर करू शकता. डिजिटल सर्किट झालं, कंट्रोल सिस्टम झालं, शॉर्ट मध्ये तुम्ही वाचून घ्या, तरी तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर होऊन जातील. राईट आहे. तर बाळांनो हा होता एक शॉर्ट व्ह्यू. राईट आहे. याच्यानंतर जेही मुलं ही टेस्ट सिरीज वगैरे बाय करतील ना, आपण एक डेमो लेक्चर, डेमो म्हणण्यापेक्षा एक शॉर्ट रिव्हिजन बॅच मी आजपासून घेण्याचा म्हणजे घेईलच, आहे ना, पूर्ण प्रयत्न असेल, ज्याच्यामध्ये आपण हे जे सुरुवातीचे मास्टर टॉपिक सांगितले ना मी, या टॉपिकची शॉर्ट मध्ये रिव्हिजन, है ना, शॉर्ट मध्ये रिव्हिजन. जसं पॉवर सुरू केलं, पॉवर सिस्टमचा आपण थिअरी प्लस एमसीक्यूज, राईट आहे, एमसीक्यूज प्लस थिअरी दोन्ही कव्हर करून एक एक टॉपिक या 15 दिवसामध्ये जितकं रिवाइज करून घेता येईल ना तितकं रिवाइज करून घेऊया. रिस्पॉन्स चांगला असला तर मी लाईव्ह सुरू करेल किंवा मग रेकॉर्डिंग फॉर्म मध्ये आपण देऊया, कारण आता तुमचा एक्झामचा टाइम आहे. मला माहित नाही लाईव्ह किती कम्फर्टेबल असेल, पण बाळांनो लाईव्ह आल्यामुळे तुमचाच कॉन्फिडन्स वाढणार असं मला माझं पर्सनल मध्ये. तर कमेंट मध्ये नक्की कळवा, जेणेकरून आपण सिरीज प्लॅन करूया. राईट आहे. आय होप ही छोटीशी जी प्रिपरेशन स्ट्रॅटेजी ना की तुम्हाला आता बघा सर, मग हे टॉपिक किती दिवसात कव्हर करायचं हा तुमचा प्रश्न आहे. मी जर तुम्हाला सांगितलं एक दिवसात संपवा आणि एक दिवसात नाही संपला, तुम्ही परत डिमोटिवेट होशाल. स्वतःचा प्लॅन अकॉर्डिंगली करा. तुम्ही कधी खाताय, कधी उठताय, कधी झोपताय, कधी काय करताय, तुमचं तुम्हाला माहिती. सो या 24 तासामधले जितके मॅक्झिमम अवर्स तुम्हाला देता येईल ना, तितके प्लॅन करा आणि अकॉर्डिंगली हे संपवा. आधी जो वेटेज असेल तर माझे पहिले 4 टॉपिक मास्टर टॉपिक आणि नंतर मी हलकी नजर टाकून देईल. विश्वास ठेवा, टेक्निकल सगळ्यात चिंदी असतं, पण प्रॉब्लेम काय असतो आपण बघितलंच नाही, सरळ एक्झामला चालला जातो, मग प्रॉब्लेम होतो. क्लिअर आहे. तर मी तुमची पॉवर सिस्टम, नंतर तुमचं कोणतं मशीन, नंतर तुमचा बेसिक इलेक्ट्रिकल आणि नंतर तुमचा मेजरमेंट, है ना, हे 4 टॉपिक या 15 दिवसात जितकं एक्झामसाठी इम्पॉर्टंट ना तेवढं कव्हर नक्की करून देईल. आज प्रोबॅबली आपण जनरेटर पासून सुरुवात करूया. फक्त बेसिक कॉन्सेप्ट आणि तुमचे डाऊट सॉल्व्हिंग या दोन्ही पॅटर्न आपण जाऊया. टेस्ट सिरीज बाय करायला विसरू नका, कारण जर तुम्ही एमसीक्यूच मार्क केले नाही तर कितीही थिअरी वाचा, काहीच फायदा होणार नाही. याची लिंक वगैरे मी डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. आपली इंजिनिअरिंग ऍप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करायचे प्ले स्टोर मधून. जर भेटलं नाही तर डिस्क्रिप्शन मध्ये ऍप्लिकेशनची लिंक मी दिली आहे ना, आणि तिथून तुम्हाला ना ह्या टेस्ट सिरीज तुम्हाला महाट्रान्सको एईजी है ना ची तुम्हाला टेस्ट सिरीज भेटून जाईल. जर नाही भेटली तर मी डायरेक्ट लिंक सुद्धा दिली आहे टेस्ट सिरीजची डिस्क्रिप्शन मध्ये. राईट आहे. तर काही आणखी डाऊट्स असतील, आणखी काही नवीन सेशन हवे त्याच्या 15 दिवसामध्ये माझ्याकडून, तर प्लीज कमेंटमध्ये कळवा. आपण नक्की ते कव्हर करण्याचा प्रयत्न करू. राईट बाळांनो. चला या पॉझिटिव्ह नोटवर आजचा व्हिडिओला पॉज देतो. अभ्यास करत राहा, कॉन्फिडन्स लूज करू नका. ठीक आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.